अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. निर्माण करावा प्राणी, खेळावे तया सन्निधानी. विलय करावा तया लागुनी, झणी निर्माण पुनर्पैकी. अंतन तयांच्या लीलासी, घेऊनी सभोवती रुद्रासी. तैसेची चोर लुटारुशी, स्वामित्वाशी सांभाळी तसे. पतितांचा शिरोमणी असेल जरी कोणी, तयाशी घेतो उद्धरुणी. झणी दृष्टी लागता गे, वेदनेसी मुक्त करत, आनंदासी ज्ञान देत. आनंदाचा धनी मुक्त, हस्त ऐसा मोकळा. तांडव करीत करीत लय सूर तालात, निर्मित से शास्त्रात संगीत शास्त्र ते. कैसी करावी साधना, तयासाठी यज्ञ नाना. सिद्ध कैसा होय जाना, शास्त्र गुरु शिवांचे गा. यमन यमते कोणते, आसन प्राणायाम कैसे ते. प्रत्याहार धारणे कारण ते, यत्ने करते शिवशक्ती. कैसे लावावे ध्यान, समाधीचे कैसे ज्ञान. ओपितसे स्वयं आपण, जन उद्धरुण तारण करीतसे. जीव अज्ञान समस्त, शिवकार्य सतत चालत. जीवनाचा मार्ग ओपित, सांभाळीत सकलांस. नव्हती माहित संस्कृती, अवघी वाढली विकृती. प्रकृती नाम मात्र ती, संस्कृती संवर्धन करीत असे. अदृश्य करून विहार करीत असे, ठाई ठाई संचार. जाणून घेत असे घोर, थोराईसा शिवतो. जीवनी जन्मून यावे, त्या जीवनी कैसे जगावे. जीवनी का जगावे, पहावे ध्येया प्रतगा. आयती तयांची दीक्षा, देत असे पाहुनी तितिक्षा. प्रसंगी देत असे शिक्षा, शिक्षणा कारणे की. जग माझी देणगी या, देत असे शिव सदया. म्हणून गुरु पाया, दया उघी पावे लगा. मोक्ष ही तो संकल्पना, शिवदान समजाना त्या. कारणे नाना यज्ञा, प्रयत्न ही शिकवितसे. धर्मार्थ काम मोक्ष, हे तो चारी पुरुषार्थ. ईश्वर चरणी लागावे लक्ष, अक्ष लावावा पायाशी. अवघ्या विद्या तांत्रिक, वा असो मांत्रिक. सकळ विद्या गंगोत्री देख, शिवसमर्थासे गा. पाक विद्या आणली, तंत्र सार रुजविली. आयुर्वेदाने फोपावली, शिवकर्मावली जगता माझी. ज्ञान कर्म नाम भक्ती, ही भक्तीची चतुसूत्री. देत शिवा आपल्या हाती, आळशावरी ओळे गंगा. सज्जन हो, आता आपण वरील ओव्यांचा अर्थ पाहणार आहोत. प्राणी निर्माण करावा, त्याच्याशी खेळावे आणि त्याचा विलय करून टाकावा. त्यांच्या लीलांना अंत नव्हता. सभोवताली रुद्र घ्यायचे, तसे चोर लुटारूंशी दोस्ती. मात्र स्वामित्व सांभाळणे हे आवर्जून केले. पतितांचा शिरोमणी असेल त्यावर केवळ दृष्टी टाकून उद्धार करावा. वेदनेतून मुक्त करणे, आनंदाला ज्ञान देणे, हे मुक्त हस्ताने तो करीत आहे. लय सूर ताल याचा निर्माता शिवा होय. कारण तांडव नृत्य, संगीत, शास्त्र ही सारी निर्मिती त्यांचीच आहे. साधना कशी करावी, त्यासाठी यज्ञ कसे करावेत, सिद्ध कसा होईल, हे सारे शास्त्र शिवांचे आहे. यमनियम कोणते, प्राणायाम कसा करावा, प्रत्याहार धारणा कशी धरावी, ध्यान कसे लावावे, समाधीचे ज्ञान कसे आत्मसात करावे, हे स्वतः शिवशंकरांनी ज्ञात केलेले आहे. हे सगळे अज्ञान आहेत, म्हणून तर शिवकार्य सतत चालत असते.
जीवनाचा मार्ग शंकराने ज्ञात केलेला आहे. सगळे अज्ञान आहे म्हणून तर शिवकार्य सतत चालत असते. जीवनाचा मार्ग ते देत असते, सर्वांना सांभाळत असते. संस्कृती माहीत नव्हती, विकृती वाढली होती, प्रकृती मात्र नाममात्र होती, म्हणून संस्कृती नियमनाचे कार्य केले. आदर्श विहार करणे, ठाई ठाई संचार करणे, तिथली दुःखे जाणून घेणे, असे शिवकार्य चालायचे. जीवनात जन्माला आल्यावर जीवन कसे जगावे, काय जगावे, असे आईच्या मायेचे शिक्षण ते देत असत. भक्तांची तयारी पाहून प्रसंगी त्याला शिक्षा देऊन शिक्षण देणे, हे अनुपम कार्य चालायचे. गुरु ही देणगी शिवांची म्हणून त्यांचे पाय कायम वंदनीय आहेत. मोक्ष सुद्धा कल्पना त्यांचीच. त्या कारणाने माणूस संस्कृतीत जगू लागला, नाना प्रयत्न करू लागला. धर्म, कर, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ ईश्वर चरणी कसे लागावे, अलक्ष स्थिती कशी सांभाळावी, त्या कारणाने नाना प्रयत्न करून त्यांनी शिक्षण दिले. जगामध्ये अवघ्या ज्या विद्या आहेत, मग तांत्रिक असो वा मांत्रिक, सकळ विद्यांची गंगोत्री म्हणजे शिव होय. पाककला, तंत्र विद्या ही कर्मावली जगता माझी त्यांनी रुजवली. ज्ञान, कर्म, नाम, भक्ती ही भक्तीची चतुसूत्री शिवशंकरांनी आपल्याला दिली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सद्गुरुनाथ भगवान की जय. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.